पार्थ कायनाथच्या लग्नाची तारीख अखेर ठरली। बारामतीत वाजणार सनई चौघडे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत। पार्थ पवार आणि त्यांची मैत्रीण कायनाथ दारा यांचा साखरपुडा येत्या 29 तारखेला होणार आहे। त्यामुळे पार्थ आणि कायनाथ यांचा विवाह सोहळा कधी पार पडणार आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता। तर आता पार्थ पवार यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे। या व्हिडिओतून पाहूयात की पार्थ पवार यांच्या लग्नाची तारीख काय आहे, त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं खरं नाव काय आहे, कायनाथ मूळची चंदीगडची असताना काश्मीरची कली असा उल्लेख का करण्यात आला पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पार्थ पवार यांच्यासोबत रेवती सुळेंच्या लग्नात कायनाथ दिसली होती। यावेळी सर्वांनाच प्रश्न पडला होता की पार्थ यांच्यासोबत दिसणारी ही तरुणी कोण। त्यानंतर माहिती समोर आली की त्या तरुणीचं नाव कायनाथ असून पार्थ पवार यांच्यासोबत विवाह आहे। येत्या 29 जुलै रोजी पार्थ पवार आणि कायनाथ दारा यांचा साखरपुडा अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार आहे। मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। तुम्हाला वाटेल की कायनाथ दारा नाही, कायनाथ धार असं तिचं नाव आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय की कायनाथ दारा असं खरं नाव आहे। पार्थ आणि कायनाथ यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आल्यानंतर सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या या दोघांच्या लग्न सोहळ्याकडे। पार्थ पवार यांचा विवाह नेमका कधी होणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मात्र आता या सोहळ्याची अधिकृत तारीख समोर आली आहे। खासदार पार्थ पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे अत्यंत थाटामाटात संपन्न होणार आहे। पार्थ पवारांच्या साखरपुड्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर कोण आहे कायनाथ असा प्रश्न विचारला जात होता। कायनाथ ही काश्मीरची आहे अशी माध्यमातून चुकीची माहिती समोर येत होती। काहींनी तिला काश्मीर की कली असंही संबोधलं होतं। त्यामुळे आता राष्ट्रवादी नेते उमेश पाटील यांनी पार्थ आणि कायनाथ यांच्या लग्नाबाबत आणि नावाबाबत सविस्तर माहिती दिली आहे। पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधूचं अचूक नाव कायनाथ दारा असं असून त्या मूळच्या चंदीगड येथील आहेत आणि सध्या त्यांचं कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आहे असं उमेश पाटील म्हणाले। कायनाथ दारा या पंजाबी हिंदू असून त्यांचा समाज क्षत्रिय आणि गोत्र काश्यप आहे। काही माध्यमांमध्ये त्यांचा काश्मीर असा उल्लेख करण्यात आला असला तरी माहिती खरी नाही। त्या चंदीगड येथील आहेत। कायनाथचं शालेय शिक्षण नवी दिल्लीतील प्रतिष्ठित द ब्रिटिश स्कूल चाणक्यपुरी येथे झालंय। त्यानंतर लंडनमधील द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स इथून इंटरनॅशनल रिलेशन्स विषयात BSc पदवी फर्स्ट क्लास ऑनर्ससह प्राप्त केली आहे। सामाजिक शास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रांमधील LSE हे जगातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक मानलं जातं। उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायनाथनं भारतातील एका इंग्रजी वृत्तवाहिनी आउटपुट एडिटर आणि रिपोर्टर म्हणून काम केलंय। सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहेत अशी माहिती उमेश पाटील यांनी दिली आहे। कायनाथचे पवार कुटुंबाशी अत्यंत जुने आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत। नुकत्याच पार पडलेल्या रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यात कायनाथ दारा यांच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत त्यांनी घरच्या सदस्यासारखा प्रवेश केला होता। कायनाथ केवळ आनंदाच्या क्षणातच नाही तर पवार कुटुंबाच्या कठीण काळातही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिलेली पाहायला मिळाली। काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सांत्वनासाठी थेट बारामतीत पोहोचण्यापासून ते मुंबईतील शोकसभा आणि दशक्रिया विधीलाही कायनाथनं उपस्थिती लावली होती। यावरून कायनाथचे पवार कुटुंबासोबतचे ऋणानुबंध किती घट्ट आहेत हे दिसून येतं। आता 29 जुलैला होणाऱ्या या साखरपुड्यानंतर आणि 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामतीत होणाऱ्या हाय प्रोफाईल लग्न सोहळ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।